माझ्या ढोरा व्यवसाय मी आमर उपोषण करत आहे. 4 महिन्याचं येत आहे. सावकारच्या घरला गेलो 7 वेळेस. त्यांनी म्हणले बघूत. उपाध्यक्षाला सांगितलो, अध्यक्षाला सांगून दवाखान्यात 7 वेळेस गेलो कागदपत्र घेऊन. त्यानेही काही करत नाहीत. लांडगे सावकारलाही सांगितलं होतं नगरपंचायतमध्ये, त्यानेही काही करत नाही. शिव आले की हां म्हणाले. शिव एवढ्या महिन्याला येऊन माफ केलेले आहेत. तुझी जागा निघत्या म्हणून आणि बोर्डे सांगत आहेत. त्यांनी पुढे काही कारवाई केली नाहीत. तुमच्या जागेवर नेमकं कोण अतिक्रमण केले त्याचं नाव सांगा. गोविंद बसप्पा घोरपडे यांनी केलेले आहेत. मनोज कुलकर्णी आणि बोर्डे जागेवरून जागा मापले. त्यांची जागा निघत्या म्हणून अहवाल दिलेले आहे. आज देवणी नगरपंचायत समोर दिलीप फुलसरे हे आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे. या उपोषणाचं कारण असं आहे की त्यांची जे वडिलोपार्जित किंवा घेतलेली जागा आहे त्या जागेवर बाजूच्या शेजाऱ्यानं कब्जा केलेला अतिक्रम केलेला आहे. आणि या नगरपंचायतची अवस्था अशी झाली आहे की आंधळं धरतो आणि कुत्रं पीठ खातो अशी अवस्था झालेली आहे. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या, येणाऱ्या नागरिकांना ज्या अडचणी आहेत या सोडवण्यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीला रस राहिलेला नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी हा एक म्हणजे वेगळ्या प्रकाराने वागणूक देत आहेत येणाऱ्या नागरिकांना. हे आमच्या भारतीय जनता पार्टी देवणीच्या म्हणजे निदर्शनास आलं की या नगरपंचायतला गेल्या 4 वर्ष झालं घनकचरा कर्मचाऱ्यावर अन्याय होणं, सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होणं किंवा जे नागरिक म्हणजे अशिक्षित आहेत किंवा शिकलेले नाहीत अशा लोकांना सरसपणे अन्याय करून एक बाजूने निर्णय काढून हे लोक म्हणजे चुकीच्या मार्गाने जागा नावावर करून देणं, गैरप्रकार करणे असे सर्रास प्रकार या ठिकाणी होत आहेत. आणि या सर्व गोष्टीला देवणी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, अभियंता आणि इतर अधिकारी हे जबाबदार आहेत. कारण या अधिकाऱ्याला कोणतीच जबाबदारी आपण अधिकारी आहोत याची जाणीवच राहिली नाही. लोकप्रतिनिधी मुंडी हलवलं की त्याच मुंडीप्रमाणे अधिकारी सुद्धा मुंडी हलवतो. त्यामुळे आम्ही या दिलीप फुलसरे यांना पूर्णपणे भारतीय जनता पार्टीतर्फे पाठिंबा जाहीर करत आहोत. आणि जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीशी भारतीय जनता पार्टी दिलीप फुलसरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील ही शाश्वती आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे देत आहोत. आज या ठिकाणी दिलीप मारुती फुलसरे हा एक देवणी येथील नागरिक उपोषणाला बसत आहे. आपल्या गुराढोरासकट तो बसण्याचं कारण म्हणजे त्याची स्वतःची वडिलोपार्जित जागा आहे देवणी शहरामध्ये. त्याच्या शेजारी याच्या दिलीपच्या जागेवरती बांधकाम करून 7 फूट जागा कब्जा केलाय. त्यांनी नगरपंचायतीवर वेळोवेळी तक्रार दिली. तक्रारीची दखल बरेच दिवस घेतलं गेलं नाही. तक्रारीची दखल घेऊन एकदा नगरपंचायतीचे कर्मचारी, बोर्डे आणि दुसरा कोणत्याही कर्मचारी ती जागा मापली, स्थळ पाहणी केली. स्थळ पाहणीचा अहवाल सुद्धा दिलीपच्या बाजूने आहे. म्हणजे दिलीपच्या जागेवरती कब्जा झालेला आहे असा अहवाल दिलाय. तरीही कुठलीही कारवाई न करता नगरपंचायत दिलीपवर अन्याय करणाऱ्या माणसाच्या पाठीशी असल्यामुळं अन्यायाच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या बरोबर आहोत. जोपर्यंत दिलीपला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्याबरोबर आहोत. खरं म्हणजे या देवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षा त्या घोरपडेताई आहेत, त्या एक दलित समाजाच्या आहेत आणि दिलीपही दलित समाजाचा आहे. खरं म्हणजे अशी अपेक्षा असते आपल्या समाज माझा अन्याय होऊ नये असं काम केलं पाहिजे. पण दुर्दैवाने उलट होतं. एका दलितावर अत्याचार होतोय, त्याला दलिताकडून न्याय मिळत नाही असं म्हणावं लागतंय. हा अनेक वेळेला तक्रारी दिला, अर्ज दिला, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तो आज आपल्या गुराढोरासकट या ठिकाणी उपोषण करतोय. या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचा आमचा पाठिंबा असेल आणि याला न्याय मिळवून आम्ही दिलीपबरोबर राहू. विरोधात नगरपंचायत कार्यालयाच्या समोर दिलीप मारुतीराव फुलसरे हा प्रभाग क्रमांक 6 मधला रहिवासी असून त्याची कौटुंबिक परिस्थिती खूप नाजुकीची आहे. ते अकुशल कामाचा कामगार असून तो
गुराढोरांच्या पशुधनाच्या जीवावरच त्याचं कुटुंब भागतं. त्याच्यावर आज अशी उपासमारीची वेळ येण्याचं कारण देवणी नगरपंचायत अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्या राहत्या घराच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचं संगनमत करून त्यांच्या राहणाऱ्या शेजारच्यांच्या बांधकामासाठी मदत करून दिलेली आहे. आणि हा घोर अन्याय दिलीप फुलसुरे यांच्यावर झाल्याने आम्ही दिलीप फुलसुरे हा आज नगरपंचायतीच्या समोर आमरण उपोषणात बसले असता त्याला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यास योग्य न्याय मिळेपर्यंत आम्ही आजचा त्याच्या पाठीशी जाहीर पाठिंबा जाहीर करीत आहोत. कधीच बांधलेलं खांबावलं तिकडल्या कसं करा मग